लोकांमध्ये निवडणूक कुठे आहे? मला लोकांमध्ये किंचितही उत्साह दिसत नाही. मूळ जे प्रश्न आहे त्यावर चर्चाच होत नाहीये. चर्चा कशावर? शिंदे योग्य की ठाकरे योग्य? ठाकरे खरे की शिंदे खरे? मतदारांमधला एक मोठा वर्ग असा आहे जो स्वतःही पैसे घेतोय. सर्व पक्षांनी मिळून या शहरांची वाट लावलेली आहे. सत्तेसाठी आम्ही कुणालाही बरोबर घ्यायला तयार आहोत. मला तर ही खात्री आहे की भाजपवाले तर दाऊद इब्राहिमलाही बरोबर घेऊ शकतात. अमित शहाना नको होतं ही निवडणूक व्हायला. जेव्हा ठाकरे बंधू घरातून बाहेरही पडले नव्हते तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या 10, 15, 25 सभा झालेल्या होत्या. मला असं दिसतं की काँग्रेस वंचित युतीमुळे सगळ्यात मोठा तोटा जो होणार आहे तो ठाकरे बंधूंचा होणार आहे. की मोठमोठे प्रकल्प भाजप अशासाठी काढतं, शहरांची गरज लक्षात न घेता, की त्यातून त्यांना कमिशन मिळतं. पण फडणवीसांवर लोकांनी का विश्वास ठेवायचा? फडणवीस महाराष्ट्रात राहणार नाहीत, विदर्भात जाणार, तेव्हा मुंबईची काळजी ते कशाला करतायत? नमस्कार, मी प्रशांत कदम. राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची असणार या अत्यंत कळीच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा 16 जानेवारीला आपल्याला मिळणार आहे. खरं तर एक पहिला राऊंड झालेला आहे सध्या असं म्हणायला हरकत नाही आहे. तिकीट वाटप झालेलं आहे, पहिल्या काही प्रचाराच्या फैरी झालेल्या आहेत, सभा पण दोन्ही बाजूंनी महत्त्वाच्या एक एक झालेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवरती सध्या चित्र काय दिसतं आहे, पहिला राऊंड नेमकं कोण पुढे आहे याची चर्चा आपण करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर. वागळे सर, एकतर महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे, ती इतक्या वर्षांनी होते आहे हा मुद्दा आहेच, पण मुंबईमध्ये तुम्हाला तो फील दिसतोय का निवडणुकीचा? ठाकरेंच्या मुलाखती पण झालेल्या आहेत, संयुक्त मुलाखती सभा झालेल्या आहेत, तर प्रचाराच्या दृष्टीनं या राऊंडमध्ये तुम्हाला काय नेमकं दिसतंय? ॲडव्हान्टेज कुणाला आहे असं आपल्याला म्हणता येईल? मुंबई महापालिकेबाबत बोलायचं, कारण महापालिका 29 आहेत, 29 महापालिकेमध्ये निवडणूक आहे. पण मुंबई ही सगळ्यात श्रीमंत महापालिका देशातली असल्यामुळे, म्हणजे 70,000 कोटीपेक्षा जास्त बजेट असल्यामुळे आणि एवढी मोठी महापालिका अख्ख्या देशात नाही, तिच्याकडे सगळं लक्ष आहे. ठाकरेंची सत्ता मुंबई महापालिकेत कायम राहणार की नाही? 1998 पासून आजपर्यंत ही सत्ता तिथे आहे सलग. त्याआधी सुद्धा होती, पण मला वाटतं 92 ते 97 या काळात काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर सलग आत्तापर्यंत ठाकरेंची सत्ता होती. ठाकरेंचा बालेकिल्ला टिकणार की नाही हा प्रश्न आहे. पण मला सगळ्यात धक्कादायक गोष्ट आणि वाईट गोष्ट ही वाटते की निवडणूक कुठे दिसते? निवडणूक चॅनलवर दिसते, निवडणूक वृत्तपत्रात दिसते, निवडणूक होर्डिंग्जवर दिसते. लोकांमध्ये निवडणूक कुठे आहे? बरोबर. मला लोकांमध्ये किंचितही उत्साह दिसत नाहीये. म्हणजे लोक निवडणुकीशी चर्चा करतायत, काही प्रश्नाविषयी बोलतायत, असं काही मला एकूण वातावरण जाणवत नाही. किंबहुना राजकारणी कुठेही जातायत, कुणाशीही युती करतायत, असंघाशी संघ करतायत, हे बघून लोकांमध्ये एक निराशेचं वातावरण आहे. आणि मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये कमी मतदान झालं. म्हणजे मुंबईत काय फारसं मतदान होत नाही, गेल्या निवडणुकीत सुद्धा 50-55% झालं होतं आणि यावेळेलाही तेवढंच होईल असं म्हणतात. तर कमी मतदान झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. लोकांमध्ये या निवडणुकीबाबत इंटरेस्ट नसणं आणि निवडणुकीत लोकांचा सहभाग नसणं ही खूप वाईट गोष्ट आहे लोकशाहीच्या दृष्टीने, असं मला वाटतं. याचा विचार राजकारण्यांनी करायला पाहिजे, पण राजकारणी काय विचार करतील असं मला वाटत नाही. ते एकमेकाला शिव्या देण्यात दंग आहेत. मूळ मुद्दे जे आहेत महापालिका धरून, म्हणजे मुंबई महापालिका असो किंवा इतर 28 महानगरपालिका असो, मूळ जे प्रश्न आहेत, शहरांचे प्रश्न, शहर विकासाचे प्रश्न, शहर नियोजनाचा प्रश्न, त्यावर काहीच चर्चा होताना दिसत नाहीये. मुंबईमध्ये अजूनही काही भागामध्ये 2 तास 3 तास पाणी का येतं? मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये, काही झोपडपट्ट्यांमध्ये लोकांना अजून मूलभूत सुविधा का मिळालेल्या नाही आहेत, यावर चर्चा होताना मला दिसत नाहीये. मुंबई एवढी वाढतेय, मुंबईमध्ये बाहेरून सतत लोंढे येत आहेत, या लोंढ्यावर कुणीही उपाय सुचवलाय, ठोस उपाय, असं मला दिसत नाहीये. तेव्हा मूळ जे प्रश्न आहेत त्यावर चर्चाच होत नाहीये. चर्चा कशावर? शिंदे योग्य की ठाकरे योग्य? ठाकरे खरे की शिंदे खरे? मुंबईच्या बाहेरचे मग ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, ठीक आहे, किंवा
देवाभाऊ देवेंद्र फडणवीसांचे देवाभाऊ झाले म्हणून मुंबईचे प्रश्न सुटणार आहेत का की महानगरपालिकांचे प्रश्न सुटणार आहेत? अजिबात नाही. बरोबर. सर्व पक्षांनी मिळून या शहरांची वाट लावलेली आहे, सर्व महानगरांची वाट लावलेली आहे. आणि महानगरानंतर जी नगरं येतात, म्हणजे नगरपालिका निवडणुका आत्ताच झाल्या, आपण बघितलं नगरपालिका निवडणुकीमध्ये किती भ्रष्टाचार झाला, पैशाचं वाटप झालं, उमेदवारांची पळवापळवी झाली, तिथेही बिनविरोध आलं. त्या नगरपालिका निवडणुकांचं एक मोठं रूपच महानगरपालिकेत दिसतंय. बरोबर. कोणालाही वैचारिक बांधिलकी नाही, कोणालाही आपल्या पक्षाशी कमिटमेंट नाही, कोणीही कुणाबरोबर जातोय. म्हणजे काँग्रेस भाजप बरोबर जाते, त्या काँग्रेसवाल्यांना बाहेर काढलं की ते आणखीन कुणाबरोबर जात आहेत. अजित पवार शिवसेनेबरोबर भाजप MIM सोबत जाते, भाजप MIM सोबत जाते. म्हणजे सत्तेसाठी, सत्ता हीच विचारधारा झालेली आहे. सत्तेसाठी आम्ही कुणालाही बरोबर घ्यायला तयार आहोत. मला तर ही खात्री आहे की भाजपवाले तर दाऊद इब्राहिमलाही बरोबर घेऊ शकतात. मी मागेही तुला म्हटलं होतं, मला तर वाटतं की ते कोणाशीही युती करू शकतात, कोणाशीही आघाडी करू शकतात आणि भाजपचं अनुकरण करून इतर पक्ष सुद्धा तेच करतील. मतदारांचा हा जो निरुत्साह तुम्ही सांगताय, मला वाटतं तो दुहेरी आहे. म्हणजे कशामुळे नेमका आलेला आहे हा पण विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण एकीकडे भाजपनं आता सत्तेसाठी काहीही करायचं ठरवलेलं आहे. अगदी आत्ता जेव्हा आपण बोलतो तेव्हा आजची बातमी आहे, बदलापूर मधल्या त्या अत्याचार प्रकरणातला सह आरोपी तुषार आपटे, जो त्या संस्थेचा सचिव होता, जो 44 दिवस पोलिसांना सापडला नाही, त्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे आता ते MIM सोबत जाऊ शकतात, ते काँग्रेस सोबत पण जात आहेत, ते वाटेल तेव्हा एका आरोपीला सुद्धा स्वीकृत करतात. बरोबर. तर हा जो एक त्यांना काय सत्तेचा माज झालेला आहे, त्याच्यामुळं म्हणजे मतदारांना आता त्यांनी रहितच धरलेलं आहे पूर्णपणे. मला असं वाटतं की मतदारांनी मनामध्ये हे नक्की केलेलं आहे की ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत तोच जिंकणार. मतदारांमधला एक मोठा वर्ग असा आहे जो स्वतःही पैसे घेतोय. मतदारही करप्ट झालेले आहेत ना, राजकारणीच करप्ट झालेत असं नाही. मला आठवत आहे, म्हणजे मी हे कोणाला तरी सांगितलं होतं, अनेक वर्षांपूर्वी मी गोव्यामध्ये गेलो होतो आणि एक कार्यक्रम केला होता IBN लोकमतसाठी. त्या कार्यक्रमामध्ये रमाकांत खलप होते, त्यावेळेला ते मगो पक्षाचे नेते होते. ते मला असं म्हणाले की तुम्ही आम्हा राजकारण्यांना दोष देता की आम्ही पैसे वाटतो, अमुक करतो, तुम्ही मतदारांना का दोष देत नाही? गोव्यामध्ये म्हणाले 5,000 7,000 अशी कॉन्स्टिट्युएन्सी असते, आम्हाला प्रत्येक मतदाराला पैसे द्यावे लागतात. तर जो मतदार पैसे घेतो त्याला तुम्ही दोष का देत नाही? जे गोव्यामध्ये अनेक वर्षापूर्वी होतं ते आता महाराष्ट्रात सर्वत्र झालेलं आहे. मतदारांना पैसे वाटले जात आहेत. चर्चा कसली आहे? अगदी मी तुला सांगतो, या माहीम भागात मी राहतोय, 2 दिवसापूर्वी रस्त्यावर मला एक माणूस भेटला, पैसे वाटायला सुरुवात झाली असं मला म्हणा. म्हणजे इतकं सहजी लोक बोलतायत. मला असं वाटतं की लोकांना एक फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. मतं देऊन काय उपयोग होणार नाही, जो जिंकायचा तो जिंकणार. निवडणुका चोरल्या जात आहेत हे मतदारांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की आपल्याला फार मोठा पाठिंबा मिळतोय. पण मला असं वाटतं की ही सूज आहे, ही भाजपला आणि राजकारणाला आलेली सूज आहे. जी सत्तेची मस्ती आहे भाजपची ती आपल्याला ठिकठिकाणी दिसते आहे ना. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस भाषणं करतायत, रवींद्र चव्हाणांनी लातूरला जाऊन विलासरावांबद्दल जे विधान केलं, सत्तेची मस्तीच दिसती आहे ना. हे काँग्रेसवाल्यांना इतक्या वर्षात ही सत्तेची मस्ती कमी आली होती, आली नव्हती असं मी म्हणणार नाही, पण खूप कमी होती भाजपच्या तुलनेमध्ये. भाजपला 10 वर्षातच एवढी मस्ती आली, तर पुढे काय होईल हा माझ्या पुढे प्रश्न आहे. म्हणजे लोकांना फ्रस्ट्रेशन आलं तर मला काही नवल वाटत नाही. म्हणजे अनेकांनी असं ठरवलं की आपण मतच द्यायचं नाही किंवा आपण नोटा दाबायचा, तर मला काही आश्चर्य वाटणार नाही. कारण तुम्ही जर आमच्या प्रश्नावरच बोलत नाही, तुम्ही रस्ते, पाणी, वीज या गोष्टींवर जर बोलत नाही, तर आम्ही तुम्हाला मत का द्यावं हा मतदाराचा प्रश्न असू शकतो. पण हे खूप धोकादायक आहे. बरोबर. जर मतदारांनी मतदानच नाही केलं तर लोकशाहीचं होणार काय? मग ह्या लबाड लोकांचंच फावणार आहे. नाही, आता म्हणजे मुंबईची निवडणूक ठाकरेंसाठी किती महत्त्वाची आहे याच्याबद्दल म्हणजे सविस्तर विश्लेषण करण्याची काही गरज नाही आहे. त्याच्याबद्दलचे सगळे मुद्दे तुम्हाला माहिती आहेत, प्रेक्षकांना पण. पण ज्यावेळी शिवसेना फुटली होती, शिंदे वेगळे झालेले होते, त्याच्यानंतर म्हणजे मी सुप्रीम कोर्टातली केस जेव्हा बघत होतो, सातत्यानं तेव्हा उत्सुकता होते की याच्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल, मग तेव्हा हा सगळा राग जो आहे तो व्यक्त होईल वगैरे वगैरे. एकतर
ही निवडणूक इतकी लांबली की ती 2022 मध्ये होणार होती, ती आता 2026 मध्ये 4 वर्षानंतर होतीये. हा वेळ एक फॅक्टर आहेच, सोबत ज्या पद्धतीचं राजकारण भाजपनं केलेलं आहे त्याच्यामुळे पण हा सगळा म्हणजे माहोल तयार झालेला आहे. अगदी भारतीय जनता पक्षाला खात्री वाटत नव्हती की शिवसेना फोडल्यानंतर आपण महानगरपालिका निवडणूक मुंबईची जिंकू शकू, म्हणून ही पुढे ढकललेली आहे. जे सुप्रीम कोर्ट वगैरे कारणं सांगतायत ना, त्याला काय अर्थ नाहीये, हे लक्षात घे. याचं कारण सुप्रीम कोर्टात केसेस असून सुद्धा ही निवडणूक आता होतेच आहे ना. ही आधी होऊ शकली असती. 2022 पासून 26 पर्यंत जवळजवळ 3 वर्षाहून अधिक काळ, 4 वर्ष असं धर, का नाही झाली ही निवडणूक? कारण ही अमित शहाना नको होतं ही निवडणूक व्हायला. त्यांना खात्री वाटत नव्हती की आपण जिंकू शकू. त्यांना खात्री कधी वाटली? लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला महाराष्ट्रामध्ये, त्यांना फटका बसला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. विजय झाला म्हणजे काय? निवडणूक कशी चोरायची हे त्यांना कळलं. 40 लाख मतदार वाढले. निवडणूक कशी चोरायची हे त्यांना कळलं. विधानसभा निवडणूक भाजपने चोरली. त्यानंतर नगरपालिका नगर परिषद निवडणुका भाजपने चोरल्या. आणि आता मला ही भीती वाटते, लक्षात ठेव, मला ही भीती वाटते, महानगरपालिका निवडणूक सुद्धा भाजप चोरणार आहे. काल राज ठाकरेंनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी एक योग्य प्रश्न विचारला. तुम्ही जर विकास केलाय असं म्हणता ना, एवढा सगळा विकास देवाभाऊनी केलाय मुंबईमध्ये, मग पैसे का वाटताय? बरोबर, साधा प्रश्न आहे. तुम्हाला जर विकासाविषयी खात्री असेल तर तुम्ही पैसे का वाटताय? माझा पुढचा प्रश्न आहे, नुसते पैसे नाही वाटत आहेत, हिंदू मुसलमान का करताय? जर तुम्हाला वाटतं आम्ही मेट्रो सुरू केली, आम्ही अटल सेतू काढला, आम्ही हा कोस्टल रोड बांधला आणि लोक खुश आहेत, एकूण नंदनवन झालंय मुंबईचं असं तुम्हाला वाटतं, तर तुम्ही पैसे का वाटताय? तुम्ही उमेदवार का फोडताय? तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांना पैशाचा आमिष का दाखवताय? 5-5 कोटी रुपयाची ऑफर झाली असा आरोप केलाय ना विरोधी नेत्यांनी. याचं उत्तर कोण देणार आहे? म्हणजे खरं तर याचं उत्तर मिळायला हवं की हे काय चाललेलं आहे. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाची एवढी अधोगती आजवर कधीही झाली नव्हती. 66-67 उमेदवार बिनविरोध निवडून येतात. आणि मी तुला सांगतो, मी हे वारंवार सांगतोय, हे नगर परिषदेला पण झालं होतं. आपण चर्चा केली होती नगरपालिका निवडणुकीनंतर. अनेक नगराध्यक्ष बिनविरोध आले होते. अनगरची पण एक अनेक दोंडाईच्यामध्ये 26 नगरसेवक बिनविरोध आले होते. पण एक संयोग होता की हे सगळे भाजपचेच, म्हणजे बिनविरोध होता ना, म्हणजे भाजप आणि शिंदेच बिनविरोध होता ना. म्हणजे कसं काय? म्हणजे ह्याच्यामध्ये काय? म्हणजे मी त्यावेळेला मला लक्षात आहे, मी एक व्हिडिओ केला होता की ह्याच्यामध्ये काय गुपित आहे. गुपित वगैरे काही नाही. धमक्या द्या, पैसे द्या, आमिष दाखवा आणि निवडणूक जिंका. विधानसभा निवडणूक यांनी चोरली, पुढच्याही निवडणुका हे चोरतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे. हे इथे लोकशाही नावाला राहिलेली आहे. आता त्यांना बहुतेक हा कॉन्फिडन्स आलाय की आता आपण मतदार विकत घेतले तर आता थेट उमेदवारच घेऊयात ना, म्हणजे निवडणूकच नको, मतदारांना पैसे वाटायलाच नको ना, थेट आपण उमेदवारालाच देऊ ना आपण. राहुल नार्वेकरांचा जो तू त्या तेजल पवार यांचा इंटरव्ह्यू तू घेतलास, त्याच्यामध्ये त्यांना 5 लाखापासून ऑफर आल्या. 5 लाखापासून त्याचा नवरा सांगत होता, मी NDTVवर त्याची मुलाखत बघितली, 5 कोटीपर्यंत ऑफर आल्या म्हणून. मला सांग, मतदाराला जो सर्वसामान्य घरातून आलाय त्याला 5 लाखही जास्त आहेत आणि 5 कोटी जास्त आहेत. हे काय करतात की नगरपालिका निवडणुकीत मी ऐकलं होतं की एका उमेदवाराने 2 कोटी वाटले, 3 कोटी वाटले, किंवा अयोध्येला नेलं लोकांना तीर्थयात्रेला वगैरे. हे आता सरळ सरळ उमेदवारालाच पैसे देतात ना. 5-10 लाखात उमेदवारच विकत मिळतोय. काय चाललंय? म्हणजे ही लोकशाही आहे का? आणि याच्यामध्ये विधानसभा अध्यक्ष इन्व्हॉल्व्ह असणं हे तर अजून महाराष्ट्राच्या संस्कृती. विधानसभा अध्यक्ष स्वतःच्या कार्यालयात बोलवून लोकांना धमक्या देतोय, आमिष दाखवतोय. विधानसभा अध्यक्ष काय? म्हणजे आजपर्यंत मी असा विधानसभा अध्यक्ष जो क्रिमिनल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे असा बघितला नव्हता. म्हणजे राहुल नार्वेकरनी सगळ्या मर्यादा पार केलेल्या आहेत. त्यांनी जे काही केलं त्या पक्षांतर विरोधी कायद्याचं ते तर सोडूनच द्या. सरळ सरळ पक्षपातीपणा त्यांनी केला, स्वतः पक्षांतर केली आहेत, हा त्यांचा इतिहास आहे. पण आता तर आपल्या कार्यालयात आपल्या PAचा वापर करून, म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकृत यंत्रणेचा वापर करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला धमक्या देण्याचा प्रयत्न विधानसभा अध्यक्ष करतोय. आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाहीये. अजून निवडणूक आयोग काहीही करत नाहीये. तातडीने कारवाई करायला पाहिजे होती ना.
बरोबर. विधानसभा अध्यक्ष असं काय कसं काय करू शकतो? आणि कोर्ट पण याच्यामध्ये तातडीनं दखल घेत नाही. एकमेव बातमी जी येते कोर्टानं दखल घेतल्याची ती भाजप उमेदवाराचा फॉर्म नाकारला गेलेला होता त्याच्याबद्दलची. नवी मुंबईमध्ये की शिंदेच्या माणसानं तक्रार केली म्हणून भाजपच्या उमेदवाराचा फॉर्म बाद झाला. त्याच्याबद्दलची फक्त एक तातडीनं दखल हायकोर्टानं सुद्धा निकाल दिला त्याच्याबद्दल लगेचच. आणि आता तो फॉर्म वैध ठरलेला आहे. म्हणजे बाकीच्या 70 ठिकाणी एवढ्या तक्रारी दाखल होऊन कुठेच काही बदल नाही, फक्त या केसमध्ये निर्णय आलेला आहे. असं सगळं चालू आहे. सर, आत्ता ठाकरेंच्या प्रचाराबद्दल एक गोष्ट सातत्यानं बोलली जाते की ते सभांमध्ये नाही येत, पण ते शाखांमध्ये जाऊन आले, शाखा भेटी झाल्या त्यांच्या वगैरे. तर हा जो प्रचार आहे, या प्रचाराची रणनीती भाजपच्या प्रचारापुढे पुरेल असं तुम्हाला वाटतंय का? मुंबई इतकी महत्त्वाची निवडणूक असताना ठाकरे बंधूंचं हे जे म्हणजे केमिस्ट्री आहे त्यांची, एकत्रित आले याची चर्चा होती वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे, पण एक कॅम्पेन म्हणून आत्तापर्यंत पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न तू मगाशी विचारला होता. स्पष्टच सांगायचं तर पहिल्या राऊंडमध्ये भारतीय जनता पक्ष पुढे आहे, स्पष्ट सांगायचं तर. कारण त्यांनी प्रचार खूप आधी सुरू केला. त्यांनी विजय संकल्प मेळावा त्या डोम थिएटरमध्ये घेतला, तो सुद्धा आधी घेतला. हो, ग्राउंड लेवलला त्यांचा प्रचार पुढे आहे. त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे साधन सामुग्री आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत. अनेक ठिकाणी जाऊन सभा घेत आहेत. जेव्हा ठाकरे बंधू घरातून बाहेरही पडले नव्हते तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या 10, 15, 25 सभा झालेल्या होत्या. त्यानंतर मी बघितलं की शहरांमध्ये, म्हणजे ठाणे शहर असेल किंवा मी नागपूरलाही बघितलं, चित्रपट कलाकार, नाट्य कलाकार यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. म्हणजे व्यवस्थित प्लॅन केलेला आहे. प्रचाराच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष सगळ्यात पुढे आहे, आघाडीवर आहे, याविषयी काही शंकाच नाहीये. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये जर म्हणायचं तर भाजपची आघाडी आहे. जेव्हा ठाकरे बंधूंना जागही आली नव्हती, ते आपल्या प्रेमामध्ये इतके गुंतले ना, म्हणजे 5 जुलै 2025ला पहिल्यांदा भेटले ते वरळीतला तो कार्यक्रम. त्यानंतर आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 6 महिने झाले. 6 महिने झाले. आता 6 महिन्यामध्ये अनेक वेळा त्यांच्या भेटी झाल्या, कुटुंब एकत्र आली, चहापान झालं, भोजन झालं, लग्न समारंभात गेले. या प्रेमामध्ये ते इतके गुरफटले की निवडणुकीमध्ये केवळ प्रेम पुरेसं नाही, प्रचारही करायचा असतो, याचा त्यांना विसर पडला की काय, असा प्रश्न लोक विचारायला लागले. आजही लोक विचारतात ठाकरे बंधूंचा प्रचार कुठे आहे. कारण आता किती कमी दिवस झाले आहेत. म्हणजे आज 10 तारीख आहे, 15 तारखेला म्हणजे 5 दिवस आहेत. आता ठाकरे बंधूंच्या सभा सुरू झाल्या. काल नाशिकला संयुक्त सभा झाली, त्याआधी संयुक्त मुलाखत झाली जी फ्लॉप गेली असं माझं मत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मुलाखती झाल्या, त्यांच्या 2 आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या मुलाखती झाल्या. त्यांनी जे काय एक प्लॅन केलं ना आपला कॅम्पेन, माझ्यामध्ये भाजपच्या कॅम्पेनला उत्तर म्हणून ते पुरेसं प्रभावी आहे का हा खरा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही शाखांमध्ये जा, काही प्रॉब्लेम नाही, शाखांमध्ये जाऊन शिवसैनिकांना प्रेरणा देणं वगैरे चांगली गोष्ट आहे, पण हे 5 महिने आधी होऊ शकत होतं ना. हे आता ऐनवेळी तोंडावर करायची काय गरज होती. तुम्ही 5 ते 6 महिने फुकट घालवले. माझं असं स्पष्ट मत आहे, यांनी 5 ते 6 महिने फुकट घालवले. या काळामध्ये ते काय करत बसले? फक्त संजय राऊत बोलत होते, हे दोघंही काही बोलत नव्हते. म्हणजे जागा वाटपाची चर्चा चालू होती. त्यानंतर जी काही नाराजी व्हायची ती झालीच, कार्यकर्ते नाराज झालेच. पण आता पहिल्यांदा संयुक्त मुलाखत अरेंज केली, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचा आवाज बसला होता. राज ठाकरेंना संजय राऊतनी फारसं बोलायलाच दिलं नाही. दरवेळेला ते त्यांना कापत होते. ते महेश मांजरेकर तिकडे कशासाठी बसले होते हा प्रश्न आहे, ते फारसं काय बोललेच नाहीत. म्हणजे 2-4 प्रश्न विचारून त्यांनी गुंडाळलं. माझा मुद्दा एवढा आहे, तुम्ही लोकांपुढे जातात, ही मुलाखत पंचतारांकित हॉटेलात शूट करण्याची काय गरज होती? करायची ना एखाद्या मैदानामध्ये. मागे शरद पवारांची मुलाखत राज ठाकरेंनी घेतली होती पुण्याला, ती खूप व्हायरल झाली होती, ती खूप गाजली होती. तशा पद्धतीने एखाद्या मैदानामध्ये, छोट्या मैदानामध्ये ही मुलाखत अरेंज होऊ शकली असती आणि ती लोकप्रिय सुद्धा झाली असती, तिची हवा तयार झाली असती. पण पंचतारांकित संस्कृतीत तुम्ही जर गेलात तर ही हवा वगैरे काही होत नाही, सगळं सुरक्षित होतं.
आणि मुलाखतीची वाट कशी लागते हे या संयुक्त मुलाखतीवरून दिसायचं. बरोबर. एक तर ह्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांमध्ये ज्यांना मीडियम माहिती आहे, म्हणजे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोर जे प्रभावी आहेत, असा एक भाऊ आहे राज ठाकरे. त्यांना फुल स्कोप द्यायला पाहिजे होता, तोही दिला नाही. मला असं वाटतं की हे दोन भाऊ एकत्र आले आहेत खरं, पण त्यांचे सूर जुळले आहेत का ओके. हा प्रश्न माझ्या मनात अजून आहे. याचं कारण ते जर जुळले असते तर दोघं त्या वेगाने बाहेर पडले असते. महाराष्ट्र पिंजून काढला असता. मुंबई नाही, महाराष्ट्र, कारण ते काय फक्त मुंबईत लढत नाही. बरोबर. म्हणजे किमान महत्वाच्या यांनी महानगरपालिका तर MMR रिजनच्या सर्व शहरामध्ये सुद्धा जायला पाहिजे. प्रचार केला नाही, प्रचार सभा घेतल्या नाहीत. ते असं म्हणतात मराठी माणसावर अवलंबून आहे, मराठी माणसाचा कसोटीचा क्षण आहे. हो, पण त्या मराठी माणसाला उत्साह देण्याचं, प्रेरणा देण्याचं काम तुमचं आहे ना. खरं. ते कुठे तुम्ही केलंय? म्हणजे तुम्ही आणि ज्यावेळी ही अस्तित्वाची लढाई आहे त्यावेळी थोडंसं म्हणजे आकड्यामध्ये आपल्याला पटकन लक्षात येत नाही, पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना कधीच एकहाती सत्ता मिळवू शकलेली नाहीये. त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स जो आहे तो 102 आहे, म्हणजे बहुमतापासून सुद्धा 10-12 बरोबर जागा आहे, कमी. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा भाजप तुमच्या सोबत होती तेव्हा सुद्धा तुम्ही 102-3 पर्यंत पोहोचलेला होता. आता इतक्या बिकट परिस्थितीमध्ये तुम्हाला लढायचं आहे, तेव्हा तुमची तयारी, ताकद जी आहे ती जास्त दिसायला पाहिजे होती, ती अजून दिसत नाहीये. सर, या सगळ्यामध्ये आता काँग्रेस मुंबईमध्ये वेगळी लढतीये. काँग्रेस आणि वंचितची युती झालेली आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्रातले सर्वाधिक मुस्लिम मतदार आहेत, जवळपास 19 ते 20%. तर मराठी मुस्लिम या कॉम्बिनेशनवरती सगळी मदार आहे असं दिसतंय साधारणपणे. परप्रांतीय गुजराती वगैरे तर काही भाजपच्याच बाजूने असतात. तर या अनुषंगानं किती बिकट तुम्हाला हे सगळं चित्र दिसतंय? मला असं दिसतंय की काँग्रेस वंचित युतीमुळे सगळ्यात मोठा तोटा जो होणार आहे तो ठाकरे बंधूंचा होणार आहे. कारण विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचे 10 आमदार निवडून आले. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात 20 आले, त्यातले 10 मुंबईत आले. याचं कारण असं की त्यावेळेला मराठी आणि मुस्लिम यांचं कॉम्बिनेशन विनिंग कॉम्बिनेशन ठरलं आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना झाला. विधानसभा निवडणुकीमध्ये मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना मत का दिलं, तर असं सांगतात की करोना काळातली त्यांची कामगिरी चांगली होती म्हणून मत दिलं. यावेळेला काँग्रेस आणि वंचित यांची युती झाली आणि त्यांनी वेगळं लढायचा निर्णय घेतला. काँग्रेसने आधीच निर्णय घेतला. त्याचा तोटा दोन्ही ठाकरे बंधूंना होणार आहे. याचं कारण आपण आत्ता जे सर्वे झालेले आहेत ते बघितलं तरी मुस्लिम मतापैकी 41% मतं ही काँग्रेसला मिळत आहेत आणि 28% मतं ही ठाकरे बंधूंना मिळत आहेत. विधानसभेला ही परिस्थिती नव्हती. काँग्रेस बरोबर असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मुसलमान मतं बहुसंख्य ही उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या पारड्यात पडत होती. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. मुस्लिम मतामध्ये विभाजन होणार आहे आणि या विभाजनाचा तोटा ठाकरे बंधूंनाही होणार आहे आणि काँग्रेस आणि वंचितलाही होणार आहे. याचा थेट फायदा, मुसलमान मतांच्या विभाजनाचा थेट फायदा हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला होणार आहे. काँग्रेसने हा विचार करायला पाहिजे होता. काँग्रेसचं आर्ग्युमेंट काय होतं की आम्ही स्वतंत्र लढतो कारण उद्धव ठाकरे आम्हाला डॉमिनेट करतात आणि नंतर पोस्ट पोल अलायन्स होऊ शकते असंही त्यांचं म्हणणं होतं. किंवा त्यांचं म्हणणं होतं की आम्ही उत्तर भारतीय जी मतं आम्हाला मिळणार आहेत ती आता मिळणार नाहीत कारण राज ठाकरे बरोबर आहेत. अरे पण मुसलमान मतांमध्ये विभाजन झाल्यामुळे नुकसानच होणार आहे ना उद्धव ठाकरेंचं आणि एकूणच महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांचं. म्हणजे काँग्रेसचंही नुकसान होणार आहे. काँग्रेसला सर्व मुसलमान मतं मिळणार नाहीयेत, उद्धव ठाकरेंनाही मिळणार नाहीत. फायदा कोणाचा होणार आहे तर महायुतीचा म्हणजे भाजपचा होणार आहे. आणि प्लस आपण समाजवादी आणि MIM याच्यात पकडत नाहीये. ते त्यांना मी वेगळंच ठेवतो. याचं कारण त्यांचे बालेकिल्ले आहेत मुंबईमध्ये. देवनार असेल, तिथे अणुशक्तीनगर असेल, तिथे समाजवादी पक्ष नेहमीच निवडून येतो. किंवा नवाब मलिक नगरसेवक त्यांचे पण आले. नवाब मलिक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या एरियातून निवडून येतो. त्यामुळे अशा काही मुसलमान वस्ती आहेत जिथे उद्धव ठाकरेंना मतं मिळणार नाहीत, तिथे समाजवादी पक्षाला मतं मिळतील किंवा MIMला मतं मिळतील. पूर्वी वारिस पठाण निवडून आले होते ना मुंबईतून, बायकळ्याहून. तिथेही काही MIMची मतं आहेत. त्यामुळे मुस्लिम मतामधलं जे विभाजन आहे त्याचा मोठा तोटा काँग्रेसलाही होणार आहे आणि ठाकरे बंधूंनाही होणार आहे असं मला वाटतं आणि त्याचा फायदा भाजपला होणार आहे. मुंबईचे जर प्रश्न बघितले तर आता भाजप म्हणजे आता मेट्रो हा काही महानगरपालिकेचा विषय नाहीये, पण तरी मेट्रो आम्ही आणली हे सांगतायत. कोस्टल रोड बद्दल बोलतायत ते. त्याच्यानंतर कोरोना काळातलं जे काम होतं खरं तर
मी दिल्लीत त्या काळामध्ये होतो आणि त्या काळामध्ये मी मुंबईमधली स्थिती चांगली आहे असं बघत होतो. पण त्याच्यात भ्रष्टाचार झाला, खिचडी घोटाळा वगैरे असं म्हणत किरीट सोमय्या यांनी केसेस काढल्या. आता त्यातलेच काही लोक भाजपसोबत आहेत, हा भाग वेगळा. पण कोरोना काळातलं हे काम जे आहे, जे उद्धव ठाकरे सांगू बघतायत, लोक ते आज विसरलेले आहेत. त्याची कोणालाही जाण नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे विकासाचं श्रेय, म्हणजे मेट्रोमध्ये तुम्ही अडसर आणला, हे एक नॅरेटिव्ह असतं भाजपचं. भाजपचं ते नॅरेटिव्ह आहे की आम्ही मुंबईचा विकास केला. माझा प्रश्न असा आहे, विकास केलात म्हणजे तुम्ही काय केलं? देवेंद्र फडणवीसांनी हे मान्य केलेलं आहे की ह्यातला एकही प्रकल्प आपल्या कल्पनेतून निघालेला नाही, हे त्यांनी जाहीरपणे मान्य केलंय. या सगळ्या कल्पना ह्या काँग्रेसच्या काळातल्या होत्या, आपण सगळ्या त्या आपण त्या राबवल्या, त्यासाठी केंद्रातून निधी आला वगैरे वगैरे देवेंद्र फडणवीस सांगतात, तेवढं श्रेय आपण त्यांना देऊया. पण माझा प्रश्न असा आहे की मुंबईला एवढ्या सगळ्या अकराळ विकराळ प्रकल्पांची गरज आहे का? माझा प्रश्न असा आहे, हा विकास आहे का मुंबईचा? महेश मांजरेकर यांनी एक प्रश्न विचारला जो अतिशय उत्तम होता संयुक्त मुलाखतीमध्ये, की आज मुंबईमध्ये जे प्रदूषण दिसतंय, नाही प्रदूषण दिसतंय, AQI एअर क्वालिटी इंडेक्स हा मुंबईचा 183 आहे, 200च्या वर कधी कधी गेलेला आहे. दिल्लीशी स्पर्धा चालली आहे मुंबईची, प्रदूषित हवा जी आहे. हे कशामुळे झालेलं आहे? हायकोर्टात केस चालू आहे. हायकोर्टाने ताशेरे मारलेले आहेत की मुंबईमध्ये बांधकामं जी चालली आहेत, अगदी हायकोर्टाचं जे बांधकाम आहे बांद्र्याला चाललेलं, त्यावरही ताशेरे मारले. तिथेही AQI तपासण्यासाठी जे मशीन लावतात ते मशीनच लावलेलं नाही किंवा उशिरा लावलेलं आहे. बांधकामामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रदूषणाची, आणि वाढत्या गाड्यांमुळे, कार्समुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही जे मोठमोठे प्रकल्प आणतायत, म्हणजे अगदी अटल सेतू, याचं कधीतरी ऑडिट मांडला ना. अटल सेतूची खरंच गरज आहे का आम्हाला? आणि गरज असेल तर किती गाड्या तो वापरतात? अटल सेतू सुरुवात होते जिथून, म्हणजे वडाळ्याहून, आणि संपतो तिथे काय परिस्थिती आहे जाऊन बघा. कसं धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. त्या अटल सेतूच्या आगे मागे सगळे खड्डे पडलेले आहेत. 1 वर्षामध्ये अटल सेतू दुरुस्त करण्याची पाळी आलेली आहे. तर फडणवीस काय सांगतात? मेट्रो बांधली, 1 मेट्रो, 2 मेट्रो, 3 मेट्रो. मेट्रोची मुंबईला गरज होती 10 वर्षापूर्वीच होती, हे मी मान्य करतो, मेट्रोची गरज आहे. पण मेट्रोनी आमच्या लोकल सेवेवरचा जो भार आहे, जी लोकल सेवा 75 कोटी लोक दर दिवशी वापरतात, 75 लाख लोक, माफ करा, 75 लाख लोक वापरतात, किती भार कमी झाला? अजून 10-15 लाख लोक सुद्धा मेट्रोनी जात नाही आहेत. मेट्रो आवश्यक आहे. तुम्ही 7, 8, 9 जाळी केलीत मेट्रोची. माझा असा आरोप आहे की मोठमोठे प्रकल्प भाजप अशासाठी काढतं, शहरांची गरज लक्षात न घेता, की त्यातून त्यांना कमिशन मिळतं, कॉन्ट्रॅक्टरची भर केली जाते. एक मोठं उदाहरण मी देतो, मेगा इंजिनिअरिंग. मेगा इंजिनिअरिंगला एवढी मोठी कॉन्ट्रॅक्ट दिली, इलेक्ट्रल बॉन्ड त्यांनीच घेतले ना. महाराष्ट्रात तर भाजपच्या तिजोरीत पैसे कुठून येतात? हे कॉन्ट्रॅक्टर्सच देत आहेत. मोठमोठे प्रकल्प काढतात. या प्रकल्पातला जो वाटा पूर्वी लाच म्हटलं जायचं, हा अधिकृतपणे मिळतो आता. आता हे लिगलाइज झालेलं आहे, हे लक्षात घ्या. हे शहरांसाठी नाहीयेत विकास प्रकल्प तथाकथित, हे भाजपच्या विकासासाठी आहेत, हे लक्षात घ्या. भाजपनी, माझा प्रश्न असा आहे, देवेंद्र फडणवीस यांना थेट प्रश्न आहे की गेल्या वेळेला ज्या निवडणुका झाल्या 2017-2015ला महापालिकेच्या, 29 महानगरपालिकेच्या, यामध्ये सुद्धा बहुसंख्य महानगरपालिका भाजपकडेच होत्या. उदाहरण सांगतो, नागपूर असेल, अकोला असेल, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, या सगळ्या महानगरपालिकांमध्ये भाजपचं राज्य होतं. काय भलं झालं शहराचं सांगा? देवेंद्र फडणवीसांनी उभं राहावं आणि सांगावं की आम्ही पुण्याचं हे भलं केलं. पुण्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये. पिंपरी चिंचवडमध्ये 40,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला असं अजित पवार म्हणतायत. म्हणजे तुमचाच जो भागीदार आहे सत्तेमधला, तोच आरोप करतोय. आणि असे चोराला दुसऱ्या चोराचे मार्ग बरोबर कळतात, तसं अजित पवारांना भाजपचे मार्ग बरोबर कळतात किंवा शिंदेचे मार्ग बरोबर कळतात. जर 40,000 कोटीचा भ्रष्टाचार पिंपरी चिंचवडमध्ये झालेला आहे किंवा पुण्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, हे भाजपचे समर्थक सुद्धा मान्य करतायत की पुण्यामध्ये भाजपच्या सत्तेच्या काळात 5 वर्षात काहीही बरं झालेलं नाही. पुण्यामध्ये सर्व आमदार भाजपचे निवडून येतात.
नगरसेवक भाजपचे होते, सत्ता त्यांची होती, काहीही भलं झालेलं नाहीये. नाशिकमध्ये काल राज ठाकरेंनी सभेमध्येच सांगितलं, नाशिकमध्ये जी आश्वासनं फडणवीसांनी दिली होती ती आश्वासनं पूर्णच नाही झाली. यादीच वाचून दाखवली त्यांनी. तेव्हा माझं देवेंद्र फडणवीसना म्हणायचं आहे, तुम्ही मुंबई महापालिका जिंकण्याआधी हे आम्हाला सांगा, ज्या महापालिका तुम्ही 5 वर्षापूर्वी जिंकल्या होत्यात तिथे काय केलंय? शहरांचं काय भलं झालं? भाजपचं भलं झालं. भाजपकडे खूप पैसे आले, भाजपचे लोक श्रीमंत झाले. शहरांचं काय भलं झालं हे आम्हाला सांगा, मग मुंबईविषयी बोला. माझं म्हणणं आहे, हा जो विकास चाललेला आहे हा राक्षसी विकास आहे, हा विकास नाहीये, हा विनाश आहे शहरांचा. नीट विचार नागरिकांना मध्ये ठेवून नागरिक केंद्रित विचार केला जात नाही आहे, हे लक्षात घ्या. कव्हर खाली जे आलेलं आहे, विकासाच्या कव्हर मोठमोठे प्रोजेक्ट काढा. काय तुमचा समृद्धी महामार्ग बांधा, त्या समृद्धी महामार्गावर किती अपघात झाले आणि काय काय झाले आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये सुद्धा रिपेअरिंग निघालं. घाईघाईत प्रोजेक्ट पूर्ण करा, म्हणजे यांचं कमिशन लागू होईल, अधिकृत कमिशन. मला फडणवीसांना एक विचारायचं आहे, लोकांनी तुमच्यावर विश्वास का ठेवावा? म्हणजे ठाकरे बंधूंवर आपण चर्चा करू, ठाकरे बंधूंचे दोष आहेत, त्यांच्या ज्या चुका आहेत यावर चर्चा करू, पण फडणवीसांवर लोकांनी का विश्वास ठेवायचा? माझा मुद्दा असा आहे, त्यांनी असं विधान केलं की यावत चंद्र दिवा करो मुंबई केंद्रशासित होणार नाही किंवा मुंबईचं काही नुकसान आम्ही होऊ देणार नाही. आता यावत चंद्र दिवा करो शब्द सका पाटलांकडून यांनी घेतला, फडणवीसांनी घेतला. यावत चंद्र दिवा करो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं विधान सका पाटलांनी गिरगाव चौपाटीवरच्या सभेमध्ये केलं होतं. मला वाटतं तुझ्या कार्यक्रमात सुद्धा ते जे होते ना घोटस्कर, त्यांनी सांगितलंय. आणि ही सभा जी आहे ती उधळली गेली, लोकांनी उधळून लावली सका पाटील असं बोलल्यावर. आता हे तो शब्द उचलून म्हणतायत, उलट म्हणतायत की आम्ही मुंबईचं नुकसान होऊ देणार नाही किंवा मुंबई केंद्रशासित होऊ देणार नाही. कसा विश्वास ठेवायचा लोकांनी? तुम्ही मुंबई केंद्रशासित होऊ देणार नाही यावर विश्वास कसा ठेवायचा? राज ठाकरेंनी जो आरोप केला, माझ्या मते तो गंभीर आरोप आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी की तुम्ही हळूहळू मुंबई गुजरातला जोडायचा प्रयत्न करताय. मुंबईचं एक तर महत्व कमी करा. मुंबईमधले किती प्रोजेक्ट, महाराष्ट्रामधले किती प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेले याची यादी उपलब्ध आहे. मी काय सगळ्यांची नावं घेत नाहीये. अगदी आर्थिक केंद्रापासून सगळे गेलेलं आहे. अनेक मोबाईलचा कारखाना सुद्धा गेलेला आहे. पाणबुडी केंद्र गेलं तिकडचं, सिंधुदुर्ग डायमंड सेंटर जे होतं ते गेलं. आपल्याला माहिती आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये किती प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. मला फडणवीसांना विचारायचं आहे, तुमचं तोंड कुठे गेलं होतं तेव्हा? आता मोठमोठे बडबडतायत, मूग गिळून का बसलात? हे प्रोजेक्ट गेले तेव्हा फडणवीस बोलले नाहीत, शिंदे बोलले नाहीत, अजित पवार बोलण्याचा तर प्रश्नच येत नाहीये. हे सगळे प्रोजेक्ट जेव्हा मोदी आणि शहा घेऊन जात होते तेव्हा तुम्ही का बोलला नाहीत? हे महाराष्ट्राचं नुकसानच झालं ना. दुसरी गोष्ट अशी की हे तर निघून जाणार आहेत उद्या फडणवीस. तुम्ही विचारलं कुठे जाणार आहेत, मी सांगतो ना कुठे जाणार आहेत. त्यांना स्वतंत्र विदर्भ हवा आहे, त्यांना कुठे महाराष्ट्रात राहायचंय फडणवीसांना. विसरलेत ते, पण हे आता नाव काढत नाही. परवा बोलले ना बावनकुळे विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेला, स्वतंत्र विदर्भाची आम्हाला आठवण आहे वगैरे. माझं म्हणणं आहे कधीतरी यांना स्वतंत्र विदर्भ पाहिजे आहे ना. म्हणजे फडणवीस महाराष्ट्रात राहणार नाहीत, फडणवीस विदर्भात जाणार, विदर्भाचे मुख्यमंत्री बनणार किंवा जे काय व्हायचं ते त्यांचं होईल. फडणवीस महाराष्ट्रात राहणार नाहीत, विदर्भात जाणार. तेव्हा मुंबईची काळजी ते कशाला करतायत? मुंबई उद्या केंद्रशासित होते की नाही होते, गुजरातला जोडली जाते की नाही जाते याची काळजी फडणवीस करणार नाहीत. फडणवीस शेंडी लावतील. फडणवीसांनी आपल्याला सांगितलं होतं चक्की पिसिंग अजित पवारच्या बाबतीमध्ये घेतलाच ना त्याला बरोबर, त्यांना बरोबर अजित पवारांना. मग तेव्हा फडणवीसांच्या थापांवर विश्वास ठेवण्याची काही गरज नाही, जसं मोदींच्या थापांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. पण मला मुद्दा तो राज ठाकरेंचा आणायचा आहे की राज ठाकरेंनी असं सांगितलं, मी माझ्या सभांमध्ये व्हिडिओ प्रेझेंटेशन करणार आहे. तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. ते जे म्हणाले की मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे. लक्षात घ्या, पश्चिम उपनगरामध्ये अंधेरीपासून पुढे गुजराती लोकसंख्या वाढलेली आहे, हे तर आपण बघतोच आहे. मीरा भाईंदर आणि त्या सगळ्या पट्ट्यामध्ये गुजराती लोकसंख्या वाढलेली आहे. वाढवण बंदर होत आहे, वाढवण बंदराच्या बाजूला विमानतळ होत आहे. विमानतळ करायची काय गरज आहे मला कळलं नाही. त्याचं काम अदानींच्याकडे सगळं ते सर आहेच. अडाणीला 3 एअरपोर्ट दिलेले आहेत, वाढवण, नवी मुंबई आणि इकडचा सुद्धा. मुद्दा असा आहे राज ठाकरेंनी जो मांडला
की वाढवण एअरपोर्ट झाल्यावर मुंबईतला सगळा जो कार्गो आहे, माल वाहतूक जी आहे, तो वाढवणला जाईल. मुंबईची जी प्रवासी वाहतूक आहे ती नव्या मुंबईत जाणार. मुंबई एअरपोर्टचं महत्व कमी होणार. जी जमीन आहे तिथे राज ठाकरेंनी जे सांगितलं 50 शिवाजी पार्क होतील एवढी जमीन आहे. ही जमीन अदानीलाच विकणार आहे लोक. जसं धारावी विकलं तशी ही पण विकून टाकणार. अर्धी मुंबई अदानीला विकून टाकणार हे लोक आणि हळूहळू गुजरातला जोडणार मुंबई. केंद्रशासित करायचीही गरज नाहीये. राज ठाकरे असं म्हणाले, मी त्या दिवसाची वाट बघतोय, कदाचित ते शिवाजी पार्कच्या सभेत हे करतील असं मला वाटतं, की ते व्हिडिओ प्रेझेंटेशन करणार आहेत. आणि मोदी जे म्हणाले होते की मुंबईचा DNA गुजरातशी जुळतो, हेही त्यांनी सांगितलं त्या दिवशी. आपला तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला आहे. मुंबईचा DNA गुजरातशी जुळतो म्हणजे काय, तर मुंबई गुजरातमध्येच असायला पाहिजे असं मोदी सांगतायत. आणि हे त्यांचं जुनं स्वप्न आहे. हे मोरारजी देसाईंचं स्वप्न होतं, हे मोदींचं स्वप्न आहे. हे आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही. मी तुम्हाला सांगतो, हा थोडा जरी प्रयत्न केला या भाजपच्या लोकांनी, भाजपचे लोक एकदम बेशरम आहेत, ते काही करू शकतात, मोदीही काही करू शकतात, तर मुंबईमध्ये उग्र आंदोलन उभं राहील. मराठी माणूस रस्त्यावर उतरेल आणि जसं मोरारजीच्या काळात झालं, 106 हुतात्मे झाले, तसं होईल ना. लोक आपला जीव द्यायला तयार होतील. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कोणताही प्रयत्न हा मुंबईकर किंवा महाराष्ट्रातला माणूस सहन करेल असं मला वाटत नाही. पण जे राज ठाकरे आरोप करतायत ते महत्वाचे आहेत. लक्षात घ्या, राज ठाकरेंनी पाठिंबा दिला होता मोदींना, आज तेच मोदींवर आरोप करतायत, शहांवर आरोप करतायत. तेव्हा त्यावर चर्चा झाली होती पाहिजे ना. फडणवीसांनी उत्तर द्यावं या सगळ्याचं. पण या निवडणुकीमध्ये म्हणजे सगळ्यात केंद्रस्थानी मुद्दा जो आहे तो मराठी अस्मितेचा आहे. म्हणजे बटेंगे तो कटेंगेच्या धर्तीवरती उद्धव ठाकरेंनी ती एक घोषणा पण दिली की चुकाल तर फसाल म्हणून वगैरे. ते वारंवार मराठी माणसाला हे सांगू बघतायत की एकदा का हे झालं तर मग आपल्या हातात काही गोष्टी राहणार नाहीत. तर तुम्ही पण आत्ता या सगळ्या गोष्टींबद्दल बोललात, पण मराठी अस्मिता ही तितकी ज्वलंत राहिलेली आहे का? म्हणजे आपल्या आजूबाजूला लोकांना याचं महत्व उरलेलं आहे का? लोकांना ती मुंबई आपल्याला कशी मिळाली इथपासूनचे सगळे इतिहास अजून माहिती नाहीयेत. तर हा मराठी अस्मितेचा मुद्दा या निवडणुकीमध्ये जितक्या ज्वलंतपणे प्रतिबिंबित व्हायला पाहिजे तो होईल का? तुम्हाला काय वाटतंय? मराठी अस्मितेचा मुद्दा ज्वलंतपणे प्रतिबिंबित करणं हे कोणाचं काम आहे? हे ठाकरे बंधूंचं काम आहे. त्यांचा प्रचार जर कमजोर असेल तर तो होणार नाही. पण मुद्दा असा आहे, मराठीचा जो मुद्दा आहे, मराठी भाषेचा मुद्दा, मराठी माणसाचा मुद्दा, मराठी लोकांच्या रोजगाराचा मुद्दा, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा मुद्दा, मुंबईवर मराठी माणसाचा ठसा टिकणार की नाही हा मुद्दा आहेच ना. म्हणजे राजकीय प्रचार काय होतो हे जरी बाजूला ठेवलं तरी मराठी माणसाची अस्मिता धोक्यात येईल का ही चिंता मराठी माणसाला आहेच. आणि ही चिंता कधीपासून वाटते मी तुला सांगतो. ही चिंता आज नाही वाटत आहे, ही चिंता 1960 पासून वाटते. याचं कारण 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीमुळे ही निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते होते SM जोशी, कॉम्रेड डांगे, प्रबोधनकार ठाकरे, प्रल्हाद केशव अत्रे वगैरे वगैरे यांनी निर्मिती केली. पण महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊनही मराठी माणसाच्या समस्या काही सुटल्या नाहीत असं मराठी माणसाचं मत झालं केवळ 5-6 वर्षामध्ये. 66 साली शिवसेनेला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना जो प्रचंड पाठिंबा मिळाला या मुद्द्यावर, मराठीच्या मुद्द्यावर, त्यांनी काय केलं, मार्मिकमध्ये टेलिफोन डिरेक्टरी छापायला सुरुवात केली की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त नावं गुजराती होती, मराठी नावच नव्हतं. मराठी माणसाला कळलं की आपल्याला मुंबई मिळाली, महाराष्ट्र राज्य झालं, पण इथे मराठी माणसाचा जो स्वाभिमान आहे तो टिकतोय असं दिसत नाही, म्हणून शिवसेनेला पाठिंबा मिळाला. 1966 पासून आजपर्यंत मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत पुढे येतो आणि त्यावर मराठी माणूस मतदान का करतो हा चेष्टेचा मुद्दा नाहीये. लक्षात घ्या, याचं कारण इतर सर्व पक्षांनी मराठी माणसाचा जो मुद्दा आहे तो सोडून दिला. सेक्युलर पक्षांनी सुद्धा, काँग्रेसने सोडून दिला, समाजवादी पक्षाने सोडून दिला, कम्युनिस्टांनी सोडून दिला. फक्त शिवसेनेने हा मुद्दा आपला कायम प्रचाराचा मुद्दा केला.
त्या निमित्ताने त्यांनी दादागिरी केली, मारामाऱ्या केल्या, जे अयोग्य होतं. माझं असं म्हणणं आहे, जे अयोग्य होतं. कधीतरी जाऊन एअर इंडियाच्या जनरल मॅनेजरला कानफडात सुद्धा त्यांनी मारली. लोकाधिकार वगळता काही सकारात्मक सकारात्मक म्हणजे लोकाधिकार खूप मोठं सकारात्मक आहे, कारण लोकाधिकारमुळे बँकांमधून मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या. 80% नोकऱ्या भूमिपत्राला मिळाल्या पाहिजेत, हे लोकाधिकारमुळे शक्य झालं. जी लोकाधिकार समिती आता डिफंक्ट आहे असं मला वाटतं. पण शिवसेनेने हा मुद्दा लावून धरला आणि मराठी माणसाला असं वाटलं, सर्वपक्षीय मराठी माणसाला, लक्षात घ्या मी काय बोलतोय, सर्वपक्षीय मराठी माणसाच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली की शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो मराठी माणसाचा आवाज बनतो, जो मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी लढतो. हे सर्वपक्षीय मराठी माणसाचं मत आहे. तुम्ही काँग्रेसमधल्या मराठी लोकांना पण विचारा, काँग्रेसच्या हायकमांडनी मराठी लोकांना कधी विचारलं नाही. जसं आंध्र प्रदेशच्या लोकांना विचारलं नाही म्हणून एन टी रामारावची निर्मिती झाली, तसं काँग्रेसच्या दुर्लक्षामुळे बाळासाहेब ठाकरेंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली, हे लक्षात घ्या. मराठी माणसाचा मुद्दा फक्त शिवसेनाच मांडते आणि त्याच जोरावर मुंबईमध्ये 1968 पासून आजपर्यंत शिवसेनेला यश मिळालेलं आहे. एकच निवडणूक अपवाद 1978ची, जेव्हा जनता पक्षाची लाट होती आणि शिवसेनेच्या फक्त 21 जागा निवडून आल्या होत्या. पण 85ला वसंतदादा पाटलांनी त्यांना मदत केली. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही. या वाक्याचा फायदा बाळासाहेब ठाकरेंनी घेतला. महापालिका 85 पासून सतत ते जिंकत राहिले. अपवाद फक्त 1992चा आहे, लक्षात ठेवा. तेव्हा हा मराठी माणसाचा मुद्दा दरवेळेला निवडणूक प्रचारात काय येतो? कारण मराठी माणसाच्या मनातली ती चिंता आहे. आज ती चिंता वाढलेली आहे. मोदी आणि शहा यांच्या अरेरावीमुळे गेली 11 वर्ष यांचं सरकार आहे. मराठी माणसाचा अपमान करण्याची एकही संधी हे सोडत नाहीत. भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाचा पक्ष नाही, हा शेटजी भटजींचाच पक्ष आहे. पूर्वी जनसंघावर आरोप व्हायचा की हा शेटजी भटजींचा पक्ष आहे. माझं म्हणणं आहे, आज जरी बहुजन त्या पक्षात आले तरी वृत्ती तीच आहे. मुंबईतला भाजप हा मंगल प्रभात लोढाचा पक्ष आहे, हा बिल्डरचा पक्ष आहे, हा कॉन्ट्रॅक्टरचा पक्ष आहे. जी विकास कामं काढली जातात ती कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी आणि पक्षाला देणग्या मिळतील म्हणूनच काढली जातात. तेव्हा मराठी माणसाच्या मनात हे आहे ना की आमचा ठसा राहणार की नाही मुंबईवर. लक्षात घे, आज ज्या दुकानांना, मोठमोठ्या दुकानांना, 5 स्टार हॉटेल्सना मराठी पाट्या दिसत आहेत, याचं कारण शिवसेनेने त्याचा सतत पाठपुरावा केला. 1992 साली छगन भुजबळ इथे महापौर असताना गेटवे ऑफ इंडियावर मुंबई असा इंग्रजीमध्ये बोर्ड लागला. आधी काय लागायचा? बॉम्बे. उच्चभ्रू लोक याला बॉम्बे म्हणायचे. तर बॉम्बे नाही, हे मुंबई आहे हे टासून शिवसेनेनेच सांगितलं. शिवसेनेच्या राजकीय विचारधारेवर आपण टीका करू, मी अनेक वेळा केली. त्यांच्या हिंदुत्वावर टीका करू, त्यांच्या राडेबाजीवर टीका करू, ठाकरेंच्या भाषेवर मीही अनेक वेळा टीका केलेली. पण मराठी माणसाचा मुद्दा लावून शिवसेनेने धरला हे नाकारण्यात काही अर्थ नाही. जेव्हापासून शिवसेना महापालिकेत सत्तेत आली तेव्हापासून शिवसेनेचा प्रत्येक महापौर हा मराठी झालेला आहे, हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाचा झाला असता का? नाही. भाजपचे उपमहापौर मराठी होते का? नाही. भाजप शिवसेनेबरोबर सत्तेत होतं, लक्षात घ्या. आज ते उद्धव ठाकरेंवर किंवा शिवसेनेवर आरोप करतात की भ्रष्टाचार केला महापालिकेत. माझं म्हणणं आहे की भ्रष्टाचार केला आहे की नाही, शिवसेनेचं ATM आहे महापालिका असं म्हटलं जातं. भ्रष्टाचार केला की नाही माहित नाही, पण तुम्ही गप्प का बसलात? ते म्हणतात आम्ही वॉचडॉग होतो. वॉचडॉग होता. वॉचडॉग म्हणजे एकटा तरी भुंकायचं ना. हा वॉचडॉग जो आहे, कुत्रा भुंकलाच नाही ना. हा सत्तेत सहभागी झाला, हा उपमहापौर झाला, यांनी सगळे महापालिकेचे फायदे घेतले. स्टँडिंग कमिटीचे चेअरमन पण होते. स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते. स्टँडिंग कमिटीत मलिदा सर्व पक्षांना वाटला जातो, तो मलिदा भाजपला पण मिळालेला आहे. जर शिवसेना सत्तेत असल्यामुळे महापालिकेत जर भ्रष्ट असेल तर 50% वाटा भाजपचा आहे. आता भाजपचं काय आहे, ते वाल्या कोळ्यासारखं झालंय. वाल्या कोळ्यांनी जाऊन आपल्या घरच्यांना विचारलं, माझ्या पापात तुम्ही वाटेकरी आहात का? घरचे कोणी कबूल झाले नाहीत ना. आम्ही नाही वाटा घेणार, तसं भाजप करतंय. आम्ही नाही वाटा घेणार. पण तुम्ही जर शिवसेना भ्रष्टाचारी असेल तर त्या पापामध्ये तुम्ही सुद्धा वाटेकरी आहात. तेव्हा आता तुम्हाला हात झटकता येणार नाहीत.
आता वेगळे झाले म्हणून आपला नवरा बायको एकत्र होते, जेव्हा त्यांचं एकत्र युती होती तेव्हा तर तुम्ही एकत्रच सगळं केलेलं होतं, तेव्हा हे झटकून कसं टाकता येईल, हा मुद्दा आहे. मुद्दा असा आहे की मराठी माणसाचा मुद्दा अस्तित्वात आहे. आजही मराठी लोकांना गुजरात्यांच्या सोसायटीमध्ये जागा नाही मिळत. हो, मी नॉनव्हेज शिजवू शकत नाही ना गुजराती सोसायटीमध्ये जाऊन. अगदी. अनेक सोसायटीमध्ये गुजरात्यांचं वर्चस्व झालेलं आहे. आणि मुळात मराठी मुलुंड, माणूस घाटकोपर किती असं बाहेर फेकला गेलाय, फेकला गेलाय मला मराठी माणसाच्या वेळेला. मी तुला सांगतो मराठी माणूस कसा बाहेर गेला. मी गिरगावात राहायचो. गिरगावातले अनेक लोक चारकोपला राहतात, आता वसई विरारला गेले. कारण गिरगावातले एक खोलीचं घर विकून जो काय पैसा येईल त्याच्यात त्यांनी मोठी घरं तिकडे घेतली. तेव्हा जर मराठी माणसाला स्वस्त घरं उपलब्ध असती मुंबईमध्ये, खरं. तेव्हाच जर ह्या लोकांनी काही केलं असतं शिवसेनेनी, समजा मुंबई महापालिकेच्या आत्ता जे सांगतायत आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे की आम्ही गिरणी कामगारांसाठी किंवा बेस्टच्या कामगारांसाठी स्वस्त घरं बांधू, त्याच वेळेला जर मुंबईमध्ये स्वस्त घरं उपलब्ध झाली असती. मराठी टक्का टिकवणं हे त्यांचं काम आहे. म्हणजे जर मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, मी काय भारतीय जनता पक्षाचा मतदार नाही. पत्रकार म्हणून टीका करतो, मतदार म्हणून टीका करतो, कारण भाजप काय मराठी माणसाचा मित्र पक्ष नाही. शिवसेनेनी जे काय 25 वर्ष सतत इथे महापालिकेत राज्य केलं किंवा सत्ता राबवली, ही काय चांगल्या प्रकारे सत्ता राबवली असं माझं मत आहे का? तर नाही. त्यांनीही भ्रष्टाचार केला. त्यांचे नगरसेवक आज जे करोडोपती नगरसेवकांची यादी आली आहे, प्रसिद्ध झाली आहे कालच, त्याच्यामध्ये शिवसेनेचे अनेक नगरसेवक आहेत. शिंदे कसे श्रीमंत झाले? जे मुंबई महापालिकेत तेच ठाणे महानगरपालिकेमध्ये. जो शिवसैनिक एकदम ज्याच्याकडे काहीच नव्हतं तो अचानक श्रीमंत कसा झाला? तो अचानक फॉर्च्युनर घेऊन कसा फिरायला लागला? हा प्रश्न तर सामान्य माणसाच्या मनात येतोच ना. शिवसेनेवर लागलेला तो कलंक आहे. आणि हा भ्रष्टाचार बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा रोखला नाही. बाळासाहेब खाजगी तसं म्हणायचे म्हणे की माझा सर्वसामान्य शिवसैनिक जर श्रीमंत होत असेल तर होऊ दे की त्याला. एखादा गुजराती, एखादा अमराठी श्रीमंत होण्यापेक्षा शिवसैनिक श्रीमंत झालेला काय वाईट? आता बाळासाहेबांचे हे विचार असतील, पण लोकांचे पैसे खाऊन कोणीही श्रीमंत व्हावं हे तर मला पटणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या एकूण कारभाराचं, महापालिकेतल्या कारभाराचं जे काय पोस्टमॉर्टेम करायचं आहे ते मी करीन, पण चोराच्या हातात सत्ता आहे म्हणून ती काढून दरोडेखोराच्या हातात सत्ता देऊ नका, माझं एवढंच म्हणणं आहे. भाजप हा दरोडेखोर आहे. शिवसेनेने मुंबईचं नुकसान केलं असेल तर शिवसेनेवर टीका करा, उद्धव ठाकरेंना जाब विचारा, राज ठाकरेंना जाब विचारा, पण म्हणून मुंबई महापालिकेची तिजोरी भाजपकडे देणं म्हणजे मुंबईचा विध्वंस करणं हे लक्षात ठेवा. मी का भाजपला मत देणार नाही याचं कारण चोर आणि दरोडेखोरामध्ये मी चोराला पसंत करतो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे मराठी माणसाचा मुद्दा आहेच, मराठी माणसाचा ठसा टिकला पाहिजे, मराठी माणसाचे प्रश्न आहेत मुंबईमधले, म्हणून अमराठी माणसांना कोणी मारावं असं माझं मत नाही. कोणी अमराठी माणसाला जाऊन धमक्या द्याव्यात वगैरे मला असं वाटत नाहीये. मराठी माणूस आपल्या मराठी भाषेच्या आधारे किंवा मराठी संस्कृतीच्या आधारे पुढे जाऊ शकतो. त्याला दुसऱ्या भाषेचा तिरस्कार करण्याची काही गरज नाही. मला वाटतं याच नोटवरती आपण ही मुलाखत थांबूयात. महानगरपालिकेच्या या आत्ताच्या प्रचारामध्ये जे घडतं आहे त्या सगळ्याबद्दलचं सखोल विश्लेषण सरांनी केलेलं आहे. आणि जो मराठी अस्मितेचा मुद्दा आहे की जो या संपूर्ण निवडणुकीमध्ये अत्यंत चर्चेचा मुद्दा आहे, केंद्रस्थानी आहे, पण तो तितका आपल्या अवतीभोवती दिसतोय का, तो असणं का आवश्यक आहे, या सगळ्याबद्दल अतिशय रोखठोकपणे सरांनी आपली मतं मांडलेली आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि मुंबई महापालिकेबद्दल तुमची मतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. पुढच्या 4-5 दिवसामध्ये आता निवडणूकच होतीये, त्याच्यानंतर पुन्हा आपण भेटूच, पण तुर्तास इथं थांबूयात. धन्यवाद.